पंचमुखी रुद्राक्ष या रुद्राक्षामध्ये बाकीच्या सर्व जे एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी, चारमुखी, सहामुखी, सातमुखी, आठमुखी असे हे जे 14 मुखी रुद्राक्षांपर्यंतचे जे काही प्रत्येक रुद्राक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण किंवा तत्व बघायला मिळतात, ते सर्व तत्व या पंचमुखी रुद्राक्षामध्ये अनुभवायला मिळतात. म्हणून जप करताना नेहमी पंचमुखी रुद्राक्षांची माळ वापरली जाते, कारण प्रत्येक रुद्राक्षाचं गुण या पंचमुखी रुद्राक्षामध्ये येतो. अंगावरती सुद्धा बरेच लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करतात, कारण की तसा पैशाने सुद्धा तो फार महाग नसतो आणि सहजगत्या सगळीकडे उपलब्ध पण असतो. फक्त ओरिजिनल रुद्राक्ष बघून मग तो जपासाठी किंवा अंगावर धारण करण्यासाठी तसा तो रुद्राक्ष वापरावा. पंचमुखी रुद्राक्ष हा पंच ज्ञानेंद्रिय वृद्धिंगत करणारा, म्हणजेच आपल्या पंच ज्ञानेंद्रियांमध्ये वाढ करणारा, त्याचप्रमाणे ज्ञानाची प्राप्ती करून देणारा, त्याचप्रमाणे अध्यात्माशी जोडणारा असे अनेक प्रकारचे गुण या रुद्राक्षामध्ये सामावलेले असतात. काळभयापासून सुद्धा तो आपल्याला वाचवतो. काळभय म्हणजे जर का काही अरिष्ट आपल्यावरती येणार असेल तर ते अरिष्ट सुद्धा आपल्यावरचं तो स्वतःवर घेण्याची क्षमता किंवा तेवढी ताकद हा रुद्राक्ष स्वतःकडे ठेवतो. म्हणून पंचमुखी रुद्राक्षाला अनन्यसाधारण असे महत्त्व तुम्हाला बघायला मिळेल. बघा, बऱ्याच लोकांच्या, तसं माझ्यासुद्धा अंगावरती जो आत्ता मी धारण केलेला आहे हा पंचमुखी रुद्राक्षच आहे. तुम्ही बघू शकाल माझ्या हातामध्ये सुद्धा त्याचे ब्रेसलेट आहे, गळ्यामध्ये सुद्धा मी पंचमुखीच घातलेला आहे. कारण की वेगवेगळे रुद्राक्ष वापरायचे तर त्यात वेगवेगळ्या कार्यांसाठी वापरणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि मग आपण ही रुद्राक्ष वापरण्यास काहीच हरकत नाही आहे. जय भवानी, जय जगदंबा.